पुढे काय झालं काकी? ती मुलगी उपाशी राहिली की तिने शिळापाका खाऊन पोट भरलं? अगं महाराज असताना असं कसं होईल? महाराजांना लहान मुलं ना खूप खूप आवडायची. हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे हा आरती. म्हणजे माझ्या सासूबाईंची खूप श्रद्धा होती महाराजांवर, पण मला नाही असं कधी वाटलं पोथी वाचावी, पूजा करावी. अगं त्यासाठी योग यावा लागतो. आणि या गोष्टीतला तुझा इंटरेस्ट पाहता मला असं वाटतंय की तू महाराजांची भक्त होण्याचा योग लवकरच येईल बघ. काकी मग पुढे काय झालं? पुढे बंकटच्या घरासमोर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली. शेगावीच्या माहेराला माय लेकरांची वसे, गण गण गणात बोते हा मंत्र काळजात ठसे. किती किती चमत्कार, किती किती चमत्कार, शब्द होतात रे मूक. शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आपले पाय आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो. पंकटा, झालं ना तुझ्या मनासारखं? हो महाराज, तुमचीच कृपा. पण अजून आमच्या मनासारखं झालेलं नाही. महाराज, महाराज, आमची काही चूक झाली असेल, काही करायचं राहून गेलं असेल तर अवश्य सांगा महाराज. यथाशक्ती आमच्या ज्याने जे जे शक्य होतं ते सगळं आम्ही केलं. त्यातूनही काही नाही, तुमच्या हातून कोणताही प्रमाद घडलेला नाही. आणि आम्ही या इथे नुसती पूजा करून घ्यायला आलेलो नाही. काही वेगळा हेतू आहे. विधायक असं कार्य करायचं आहे आम्हाला. निसर्गात घडत असणारी कोणतीही घटना विनाकारण नसते. अगदी झाडाचं एखादं पान जरी झाडावरून गळून पडलं तरी त्यामागेही विधात्याची काही रचना असते. याची पुरेशी समज कित्येकांना आलेली नाही. ती यायला हवी. त्यासाठीच तर आमचा जन्म. महाराज, याचा अर्थ जरा स्पष्ट करून सांगाल तर कृपा होईल. बंकटा, तुला तरी कळला का याचा अर्थ? महाराज, मला कळलेला अर्थ असा की कोणाच्या तरी उद्धाराची वेळ येऊन ठेपली, हो ना? हो, आणि तो इतक्यात तुझ्या दाराशी येऊन ठेपेल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तुमच्या दर्शनासाठी बरीचशी भक्त मंडळी बाहेर खोळंबली. त्यांना आत पाठवू का? नको, आम्हाला एकांतात बसू दे. आम्ही बोलवू तेव्हाच पाठव. जशी आपली आज्ञा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माझी इतके दिवसापासूनची इच्छा आज पुरी होईल असं वाटतंय. खरं म्हणजे मला बंकटलाल शेठचे आभारच मानायला पाहिजे. 10 वेळा महाराजांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, आज होईल उद्या होईल असं वाटतं, पण नेहमी काही ना काहीतरी विघ्न येतच. अवली आहे म्हणतात महाराज. मी तर ऐकलंय, चिडले तर भक्तांना मारतात महाराज. हो, मी पण असंच ऐकून आहे. काय हे रीत पुढे जातच नाहीये. नागपूरहून आलोय. आज तरी दर्शन मिळतं की नाही कुणास ठाऊक. महाराजांची इच्छा. चला 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 बाजूला व्हा, चला चला वाट द्या सगळे, चला चला बाजूला का हो, बाजूला चला 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 चला. तुम्ही कुठे चाललात पुढे?
महाराजांच्या दर्शनासाठी रीग लागले दिसत नाही तुम्हाला? चला चला वा मागे. ओ ओळखलं का मी कोण आहे ते? इच्छाराम. नावात राम आहे माझ्या, कळलं? हो शाणे, माझं नाव आत्माराम आहे. मी आहे की नाही इथे उभा का करतोय तुमच्यावाने पुढे पुढं? नाही, चांगलंय चांगलंय. स्वतःची पायरी ओळखून वागताय ते चांगलंय, कळलं का? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? जमीन किती हो तुमची? 2 गुंठ. 2 गुंठे. आणि तुमची हो? माझी 10 एकर आहे. 10. या 10 एकर. माझी 40 एकर जमीन आहे, बागायत, कळलं? शेगावात दुकान आहेत. मग श्रेष्ठ कोण? मीच. तुमच्या आधी महाराजांचं दर्शन मी घेणार, कळलं? ओ भाऊ, काही काय बोलता? आम्ही असू गरीब, पण त्याचा महाराजांच्या दर्शनाशी काही संबंध जोडू नका. का जोडू नको? अहो जाऊ द्या हो, मला इथे उगीच वाद नकोय. चला आपण सुद्धा दर्शनासाठी रांगेत उभं राहूया. कुणी आहेस का तू? अगं हे माझ्या चुलत भावाचं बंकटलालचं घर आहे. मला माझ्या घरात जाण्यापासून कोण रोखणार आहे? चल तू. थांबा. आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. हे तुमच्या चुलत्याचं जरी घर असलं तरी ते आजपासून परमेश्वराचं झालेलं आहे. आणि परमेश्वराला गरीब श्रीमंत सगळे सारखे असतात, समजलं? ते मला काय माहित नाही. वा बाजूला तुम्ही. बंकटा, बंकटा, जी महाराज. जा, तो आलाय, त्याला आत घेऊन ये. कोण महाराज? ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, तू तुझा भाऊ इच्छाराम. महाराज, मी इच्छारामला सगळ्यांच्या आधी आत घेतलं तर ते बरं दिसणार नाही ना. काय की तो माझा चुलत भाऊ आहे म्हणून मी दुजा भाव करतोय असा संदेश पसरेल ना बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या भक्तगणांमध्ये. आम्ही इच्छारामाची आतुरतेने वाट पाहत आहोत असं सांग सर्वांना. जा. जी महाराज. माझं लेकरू जिलेबी. जरा थांबा. हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो. महाराजांनी स्वतः मला इच्छाराम अगरवालला आत घेऊन येण्याचा आदेश दिलेला आहे. बरोबर, तो तुमचा चुलत भाऊ आहे म्हणून. नाही, ते माझे चुलत बंधू जरी असले तरी तुमच्याशी मी दुजा भाव करणार नाहीये. महाराज सगळ्यांना दर्शन देणार आहे. जरा सबुरीनं घ्या. हा इच्छाराम, वहिनी, या आत या. पाहिलंत? कळलं ना मी किती श्रेष्ठ आहे ते? बंकटलालचा चुलत भाऊ म्हणून नाही तर श्रेष्ठ भक्त म्हणून महाराजांनी मला आत बोलवलंय. नाही, हे आपल्याला नाही पसंत आहे. याला काय अर्थ आहे का? अरे बापरे, अगं गोष्ट सांगता सांगता वेळेचं भानच नाही राहिलं. बरं पोरांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या शाळा सुटल्यावर तुम्ही आमच्या घरी या, मी तुम्हाला पुढची गोष्ट ऐकवते. अरे असं काय करताय? उद्या सकाळची शाळा आहे ना तुमची. असू दे, आम्ही उठू वेळेवर. गोष्ट आजच सांगायची, उद्या दुसरी गोष्ट. मुलांचा हट्ट तू नाही मोडू शकणार. महाराजांना लहान मुलं खूप आवडायची असं सांगितलंयस ना तू. आता तुला त्यांचा हट्ट पुरवावाच लागेल. बरं पुढची गोष्ट. इच्छाराम पंचपक्वानांची परात घेऊन बंकटलालच्या घरी जाऊन पोचला आणि समोर पाहतो तो काय? आवडली ना जिलबी? हो, खूप गोड आहे. अगदी तुझ्यासारखी. नाही, तुमच्यासारखी. यापुढे आयुष्यात तुला काही हवंसं वाटलं आणि आम्ही कुठेही असलो तरी आमचं नुसतं स्मरण कर, तुला हवं ते मिळेल. खरंच? हो, खरंच. महाराज, तुम्ही जिलेबी न खाता मला भरवली. आता तुम्ही काय खाणार? माझ्यामुळे ताट उष्टवलं गेलं ना. तसं कसं होईल? आण बघू ती जिलेबी.
करते जिलबी, आम्ही ती खाणार. Let's try. ये इच्छाराम, अरे असा उभा काय आहेस? चल चल महाराज, महाराज कृपा करा महाराज. म्हणजे नेमकं काय करू? म्हणजे महाराज तुला आहे त्यापेक्षा अधिक श्रीमंत व्हायचंय, होय ना? अरे होशील. त्याला आमच्या कृपेची काय गरज आहे? तुझ्या नावात राम आणि तू इच्छाराम. महाराज आपल्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य आणलाय, तो आपण ग्रहण करावा महाराज. करतो. तू इच्छाराम, तुझी इच्छा पुरी करायलाच हवी. आणि इकडे दे, घ्या महाराज. हे काय महाराज, आणखी घ्या ना महाराज. असं म्हणतोस? महाराज घ्या ना आणखी. ते पुरे आता. माझं मन मोडू नका महाराज. इच्छारामा, अरे पुरे. हे काय महाराज, एवढंच? आणखी थोडं घ्या ना. असं म्हणतोस? खा खा घंट्या, अगदी सगळं फस्त करून टाक. अरे काय केलंस तू इच्छाराम? असा आग्रह करतात का? महाराज, महाराज मला क्षमा करा, मी चुकलो. मी तुम्हाला पोटभर अन्न खाऊ घातलं तर तुम्ही मला भरभरून आशीर्वाद द्याल असं मला वाटलं होतं. मला क्षमा करा. इच्छाराम, या भुकेल्या मुलीचा तोंडचा घास काढून मला नको असताना खाऊ घातलंस, त्याचा हा परिणाम. अरे वेड्या, आग्रह हा वाईटच, मग त्या कोणत्याही गोष्टीचा असो. सर्वाभूती परमेश्वर पाहायला शिक इच्छाराम. ह्या चिमुरड्या पुरीला अन्न दिलं असतंस तर ते आमच्या पोटालाही पोचलं असतं. भुकेल्या पोटाला अन्न देण्यासारखं दुसरं पुण्य नाही. त्याची भूक भागल्यानंतर जे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं ते पाहण्यातल्या सुखाची तुलना इतर कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाही. आपलं पोट भरल्यानंतर जास्तीचा एक घास खाणंही दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखं आहे. तो एक घास देखील भुकेल्या पोटाला आधार ठरू शकतो. बरोबर ना इच्छाराम? महाराज, महाराज माझी चूक झाली, मला क्षमा करा महाराज. अशा रीतीने महाराजांनी इच्छारामाला त्याची चूक लक्षात आणून दिली. अन्न हे पूर्ण ब्रह्म कसं असतं हे आपल्याला सांगितलं. त्यामुळे अन्नाचा अनादर कधीही करायचा नाही. आपल्याला गरज नसताना आपण जेव्हा ताटात वाढून घेतो ना,
तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी की एखाद्या भुकेल्या माणसाचं तेच अन्न पोट भरू शकतं. कळलं? आरती, मलाही कळतंय आत्ता तू चिडलीस ते योग्यच होतं. तू सांगितलेल्या या गोष्टीमुळे मलाही माझी चूक कळली. यापुढे मी कधीही समोरचा नको म्हणत असताना त्याला अन्नाचा आग्रह करणार नाही. अगं, महाराजांच्या एका गोष्टीने तुझ्यात इतका बदल होणार असेल ना, तर तुम्हाला महाराजांची सगळीच गोष्ट सांगायला हवी. आत्ता नाही, आत्ता नाही, खूप उशीर झालाय. मी तुम्हाला उद्या सांगेन आमच्या घरी. चालेल? प्रिया बाळा, चला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भरल्यापोटी एक घास जास्तीचा खाणं म्हणजे भुकेल्याच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखं आहे.